माननीय मुख्यमंत्री साहेब, तुमच्या लाडकी बहिणीचा दाजी आज किती संकट आहे हे बघा. हा असं नुकसान झालं तर लाडक्या बहिणीचा दाजी जगायचा का? तुमच्या लाडक्या बहिणी दाजीला कर्ज भरायचंय. कर्ज भरण्यासाठी पिकाचे नुकसान झालेले आहे, कारण की आता तो कर्ज भरू शकत नाही. याच्यासाठी तुम्ही काय लाडक्या बहिणी दाजीसाठी काय उपाय काढणार हे सांगा तरी आम्हाला. याच्यावर काहीतरी निर्णय तरी घ्या दाजीसाठी, कारण की दाजी हा फाशी घेतोय, कारण की त्याचं कर्ज भरलं जाईना. त्याच्यासाठी हा फाशी घेतोय. आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या दाजीनं आज किती फाशी घेतले तुम्हाला हे तरी माहिती का? तुम्ही त्याच्यावर लक्ष केलेलं आहे का? तुम्ही येता हेलिकॉप्टरना फिरतात, पाहणी करून जातात, पण खाली तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघता का? फक्त तुम्ही चांगला रोडनं जाता, फक्त तिथं बघतात. हा झालेलं आहे शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान. तुमच्यासाठी शेतकरी हा व्यक्ती हा काहीच नाही आहे का? तुम्ही आज शेतकऱ्याला वचने दिले म्हणून शेतकऱ्यामुळं निवडून आलेले ते. हा लाडक्या बहिणीमुळं निवडून आलेले. लाडक्या बहिणीचा दाजी हा पूर्ण पाण्यात गेलेला आहे. याच्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार हे तरी सांगा आम्हाला. माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, नमस्कार.